नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बी कलाकार या यूट्यूब चॅनलवर। आज पुन्हा एकदा 2024मध्ये गणेशोत्सवानिमित्त एक नवीन मेकॅनिझम मी घेऊन आलो आहे। शंकराच्या पिंडीला वरती आणि खाली कसं न्यायचं यासाठी हे मेकॅनिझम आहे। यावेळेला मोटार मी तीच वापरले जी आपली 10 RPM DC मोटार तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। ही मोटार आहे आणि तिला तीच त्या प्रकारेच पुली लावली आहे। फक्त ह्या ज्या पुली व्हील्स आहेत ह्या मी अशा प्रकारे लावून घेतल्यात। आता मी तुम्हाला सर्वप्रथम हे मेकॅनिझम काय आहे ते दाखवतो। इथे आपली 10 RPM DC मोटार आहे, तिला ही मोठी पुली लावली आहे आणि हिच्यातून हा फिशिंग थ्रेड म्हणजे तंबू हा या वरच्या पुलीच्या इथे गेलाय। ह्या पुलीतून सरळ आलाय। ह्या इथे 2 पुली व्हील्स लावले, तिथून हे 2 फिशिंग थ्रेड गेलेत, ते सरळ खाली पिंडीमधून या खालच्या 2 पुली व्हील्समध्ये गेलेत आणि इथून हा फिशिंग थ्रेड आलाय तो सरळ आपल्या 10 RPM DC मोटारपर्यंत। तिला मी असा एक राऊंड घेतलाय आणि परत ही अशी वरच्या पुलीकडे गेले। हे असं मेकॅनिझम आहे। त्याचबरोबर हे दुसरं मेकॅनिझम जे याच्यावर आपल्याला पुतळा ठेवायचा आहे आणि ते पुतळ्याला इकडे आणि तिकडे असं 60 डिग्रीमध्ये हलवेल। ही सिंक्रोनाइज मोटार आहे, सर्वांना माहीत असेल। गणपती डेकोरेशनमध्ये सगळ्यात जास्त वापरली जाणारी मोटार। आणि त्याचबरोबर हे अप अँड डाऊन मोशन आपल्याला पाहिजे तेव्हा करण्यासाठी मी गेल्या वर्षी एक व्हिडिओ टाकली होती 2 वे स्विचची। ते 2 वे स्विच मी पुन्हा एकदा इथे वापरलं आहे। त्याचं कनेक्शन देखील तुम्ही पाहू शकता आणि जुन्या व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता, आपल्या चॅनलवरती आहेत। मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा देईन। तर आता हे मेकॅनिझम मी तुम्हाला चालू करून दाखवणार आहे। सर्वप्रथम मी इकडे ऑन करतो आणि हे मेकॅनिझम पहा मी चालू केलं आहे। 2 वे स्विचने ऑपरेट करायचं आहे, तर ती पिंडी वरती व्हायला लागले आणि आता फिशिंग थ्रेडच्या मदतीने ती पिंडी खाली जाते आहे। पाहू शकता, मी थोडं क्लोज व्ह्यू दाखवतो। तर वरचे पुली व्हील्स फिरत आहेत। ही आपली 10 RPM DC मोटार आहे आणि अशा प्रकारे हे मेकॅनिझम आहे। ह्याला एक ही जी DC मोटार आहे ह्याला तुम्ही ऑटोमॅटिक देखील जेवढं डिस्टन्स तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे ते सेट करू शकता। त्यासाठी तुम्हाला DC मोटार 10 RPM आणि त्याचबरोबर मोटार ड्रायव्हर आणि अर्डिनो लागेल आणि त्याच्यावरती प्रोग्रामिंग करून तुम्हाला पाहिजे त्या डिस्टन्सवरती तुम्ही ऑटोमॅटिकली, म्हणजे तिथे 2 वे स्विचची गरज नाही, तुम्ही ऑटोमॅटिक जेवढी डिस्टन्स पाहिजे तेवढी ही पिंडी किंवा कोणतंही स्टॅच्यू किंवा तुम्हाला डेकोरेशनमध्ये जे काही मूव्ह करायचं आहे ते तुम्ही ऑटोमॅटिक करू शकता। अर्डिनो, मोटर ड्रायव्हर आणि DC मोटार। DC मोटरच लागेल, सिंक्रोनाइज मोटारवरती अर्डिनो आणि हे चालत नाही। आणि त्याला एक ॲडॅप्टर लागेल अशा प्रकारे 12 वोल्टचा। तर तुम्ही हे मेकॅनिझम पाहिलं आहे। त्याचबरोबर हे जे छोटं मेकॅनिझम आहे पुतळ्याला फिरवण्यासाठी ते आता मी चालू करून दाखवतो। हे पहा, त्याला एक मागच्या बाजूला स्क्रू लावून हा स्टॉपर लावला आहे, पाहू शकता। अशा प्रकारे L पट्टी लावली आहे आणि असा स्टॉपर आहे। इथे एक पुतळा आपल्याला ठेवायचा आहे, त्याचं काम अजून बाकी आहे। बाकीचं हे मेकॅनिझम तुमच्या लक्षात आलं असेल। मी पुन्हा एकदा ओव्हरव्ह्यू दाखवतो मेकॅनिझमचा। लाकडी फ्रेम बनवली आहे आणि त्या फ्रेमवरती हे मेकॅनिझम अशा प्रकारे सेट केलं आहे। हे 2 वे स्विच आहेत। तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे। अजून काही वेगवेगळे मेकॅनिझम मी दाखवणार आहे आपल्या चॅनलवरती। तर कनेक्टेड राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।